ॲसेट्स अँड लायबिलिटीच्या फॉर्मबद्दल अनेक गैरसमज आहेत किंवा त्याबद्दल अभ्यास नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण ॲसेट्स अँड लायबिलिटी मित्रांनो हा एक नमुना आहे, स्पेसिमन आहे आणि नमुन्यामध्ये काही बदल तुम्ही तुमच्या मनाने चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली करू शकता. त्यामध्ये तुमची जास्त जे काही लायबिलिटीज असतील ते कोर्टाला नीट कळावं म्हणून तुमची मांडणीचा प्रकार फक्त ते इंटरनेटवरून डाउनलोड करायचं आणि क्लायंटकडून भरून घ्यायचा. यामुळे तो रटाळ फॉर्म वाटतो आणि रटाळ फॉर्ममुळे बऱ्याच वेळा न्याय मिळण्याचं राहून जातं. मान्य न्यायालय 14 पानं प्रत्येक जणाची पाहत राहणार आहे का? या थोड्या प्रॅक्टिकल अप्रोचचाही विचार करणं गरजेचं आहे. ते काय बँकेचं चलन नाही की आम्ही म्हटलं की थोडं चांगलं छापून देऊ का? नो, बँकेचं चलन बंधनकारक आहे. पण ह्या गोष्टीला मान्य न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने स्पेसिमन म्हणलंय, थोडा उत्तम चेंज करून लवकर द्या, मान्य न्यायालयाला समजेल अशा भाषेत द्या. हा बदल करणं तुमच्यासाठी तुमच्या केससाठी नक्कीच 100% फायदेशीर राहील. ट्राय इट.